ह्या पाहुणा आलाय बघा, क्रियांश मस्ती करतो तो. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. सो गाईज आता आम्ही मुंबईला चाललोय आणि हे बघा कनक येतोय डबल सीट स्टेशनपर्यंत, टिटवाळा स्टेशनपर्यंत. आणि तिकडनं आम्ही जाणार आहे ट्रेनला. तर सोबत कोण कोण आहे ते तुम्हाला स्टेशनला पोहोचल्यावरच दाखवतो आणि का चाललो आहे ते पण तुम्हाला कळेलच. तो मंडळी आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आमच्यासोबत आहेत हरीश सर आणि विनायक सर आहेत, विनायक कोळी आणि समाधान करतो सर्वांचं समाधान. 14 एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त आम्ही चाललेलो आहे दादरला जाऊन आम्ही चैत्यभूमीला दर्शन घेणार आहे त्याचं आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला सुरुवात करणार आहे. सर्वांना शुभेच्छा. जसं सरांनी सांगितलं की आज 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे 135वी. तर त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा, सर्व भीमसैनिकांना आणि सर्व जे माझे मित्र आहेत, मित्रपरिवार त्यांनाही. आणि आम्ही आधी दादरला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आमच्या पुढचा जो शॉपिंगचा जो बेत आहे तो आम्ही पुढे करणार आहोत. नमस्कार, आम्ही चाललेलो आहोत एक शॉपिंगला दादरला, एक बुलेट राईड करणार आहोत इंटरनॅशनल. आणि त्याचं प्लॅन केलेलं आहे डॉक्टर हरीश मारुती वायदंडे सरांनी. त्यांनी आम्हाला गाईड केलेलं आहे की आता कुठे शॉपिंगला जायचं. तर आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आहोत. आम्हाला काय ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत, कशा कशा ॲक्सेसरीज लागणार आहेत त्याचं आम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. आणि आमच्याबरोबर व्हेरी एक्सपिरियन्स रायडर समाधान कोंडावळे सर आहेत आणि त्याच पद्धतीने आपले सगळ्यांचे लाडके विनोद दादा देशेकर आहेत आणि ते आम्हाला नक्कीच गाईड करतील. त्यांनीही भरपूर राईड मारलेल्या आहेत आउट ऑफ स्टेट वगैरे, ठीक आहे ना. आणि लद्दाख राईड ऑलरेडी झालेली त्यांची आणि आता ह्या राईडला आमचा काय वेगळा भन्नाट अनुभव असणार आहे नक्की तुम्हाला शेअर करू. आज आमचा शॉपिंगचा दिवस असणार आहे, तुम्हाला शॉपिंग संदर्भात पूर्ण अपडेट देऊ. थँक्यू सो मच, धन्यवाद. म्हणजे आता दादरला उतरलो आहे. हां बघा दादर स्टेशन. दादर स्टेशनला रिक्षा भेटतात का? आता रिक्षा बघा, रिक्षा भेटतात. प्रयत्न बघतोय आम्ही, कारण आम्ही टिटवाळ्यात आपल्याकडे रिक्षाच असतात ना, इथे पण रिक्षा भेटतील. आधी आम्ही जाणार पहिले दादर ईस्टला आणि अजून 2-4 प्लॅन आहेत आमचे. आता चैत्यभूमीला जाणार होतो पण तिकडे खूप गर्दी आहे बोलतात, ट्रॅफिक पण खूप आहे, त्याच्यामुळे तिकडचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही. पण आम्ही इकडनंच बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे आणि आमच्या शॉपिंगची जर्नी स्टार्ट केलेली आहे. कैलाश मंदिर लस्सीवाला. आणि आता आम्ही चालत दादर ईस्टला आलो आहे आणि CSTकडे चाललो आहे. बघा आता 5 मिनिटात पोचू आम्ही CSTला. सर पोचू ना हरीश सर? हां हे बघा आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनला. हां काय आता आपलं लोकेशन आहे? परेल कस्टम. परेल कस्टम नियर KM. आणि एक शॉपमध्ये आपण व्हिजिट केली आहे तर थोडं तिकडे साईज वगैरेचं थोडंसं प्रॉब्लेम होता, साईज अवेलेबल नव्हती. पण त्यांना सांगितलं आहे आम्ही की साईज अवेलेबल झाली तर आम्हाला कळवा. आणि विनायक सरांनी हेल्मेट घेतलेलं आहे ऑलरेडी आधीच आणि आम्हाला सांगितलं नव्हतं त्यांनी, आत्ताच जस्ट आम्हाला माहिती पडलं. तर विनायक सर तुम्ही कोणता हेल्मेट घेतला हे जरा आम्हाला सांगावं आमच्या दर्शकांना. हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आणि नक्कीच तुम्हाला आमच्या जे अपकमिंग इंटरनॅशनल राईड आहे त्याच्यामध्ये आमचं हेल्मेट तुम्हाला बघायला भेटेल. आणि बाकीचे हेल्मेट आता आम्ही मला वाटतं नक्कीच इम्पोर्टेड मागवलं आहे कुठून तरी, त्याच्यामुळे सांगत नाहीये. सरप्राईज आहे. KM हॉस्पिटल परिसरात पोहोचलेलो आहोत. कडनं घेतलाय लेफ्ट काकांनी. काही आता आम्ही टॅक्सी सोडली, आता चालत चाललोय. एक शॉपमध्ये आलेलो परेल कस्टम म्हणून, पण त्यांचं आता शिफ्टिंग चालू आहे. मग त्यांनी लालबागला शॉप घेतला, इथून जवळच आहे एक 900 मीटर. तर वॉकिंगच चाललो आहे. आता लालबागला जाऊया गणपती बाप्पाच्या चरणी, पिपळावरनं लालबागला.
सर झाली शॉपिंग? परेल कस्टम मध्ये आलेलो आहेत आम्ही. इथे आम्ही काही हेल्मेट सिलेक्ट केलेले आहेत आणि सरांना सांगितलेलं आहे ते कदाचित आम्हाला अपडेट करतील आणि त्या हिशोबाने आम्ही नक्कीच इथून हे हेल्मेट आणि बाकी एक्सेसरीज बाय करणार आहोत. आम्ही आता सध्या अवेलेबल नाही आहे, आम्हाला जे हवे आहेत त्या पद्धतीने. थँक्यू सो मच. खूप व्हरायटी आहेत जॅकेट्सचे वगैरे, हेल्मेट्स आणि ग्लोव्ज उद्या येतील त्यांच्या शॉपमध्ये. त्यांचं शॉप शिफ्टिंग चालू आहे असगरला आणि आम्ही इथे फिश ट्राय करण्यासाठी आलेलो आहेत. खूप छान पद्धतीने ॲम्बिशन आहे, यातलं लोकेशन चांगलं आहे. नक्कीच आपण याची टेस्ट घेऊया आणि तुम्हाला अपडेट देऊया की कसं आहे इथलं फिश. नक्की तुम्हाला रिकमेंड करायचं की नाही ते तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू. आला सगळं. फायनली आम्ही मासघरमध्ये आलेलो आहेत आणि आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे. आम्ही क्रॅब थाळी मागवलेली आहे, समाधान सरासाठी चिकन थाळी, हरी सरांनी सुरमई थाळी, सुरमईची साईज तुम्ही बघू शकाल, आणि विनोद सरांनी पुन्हा चिकन थाळी मागवलेली आहे. याची टेस्ट करतो आम्ही आणि टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. पहिले सुरमई टेस्ट करतो मी. एक सुरमई प्रचंड मोठी सुरमई आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्लेले, पण एवढी साईज सुरमई तुम्हाला कुठेच भेटणार नाही. खूप सुंदर, छान, एकदम टेस्टी आहे. नक्की तुम्ही सुरमई थाळी ट्राय करू शकता. आता चिकन थाळी समाधान सर सांगते तुम्हाला. समाधान सर टेस्ट करा. मस्त सुरमई अप्रतिम आहे, नो डाऊट की आपण तुम्ही नक्की ट्राय करू शकता सुरमई थाळीला. खूप छान पद्धतीने सुरमई थाळी आहे. आता हरीश सर आणि क्रॅब थाळी. क्रॅबची मी रस्सा टेस्ट करतो, कारण की क्रॅब खायला जरा स्ट्रगल लागेल, पण रस्सा कसा बनवलाय तो आम्ही चेक करतो. हरी सर तुम्ही सोलकढी चेक करू नका. हां, एक एक पार्ट. मस्त झकास. येस. सोलकढीची टेस्ट. हरीश सर सोलकढी खाणार आहेत. सोलकढी मार्केट उडी आता. ओके, मस्त छान आहे. तर चला आता संपूया खाली. थँक्यू. आता लंच झालेलं आहे आपलं. आता चाललो आम्ही टुवर्ड्स लोअर परेलला. आता तो सध्या लालबागला आहे आणि अजून एक दोन शॉप बघणार आहे आम्ही. लालू सम्राट, लालबागचा फेमस. कैरीपणा कैसा है? चाललोय कुठे माहित नाही, पण जेवलेलं जिरवतोय. आणि विनायक सर बघा, हा जेवलेलं जिरवायला घेतलंय ना. हा, वरनं आम्ही पोहोचलोय लोअर परेलला. पोहोचलो आता RS46 बायकर्स या अजून एक शॉपमध्ये. त्यांच्या एक ब्रँचला आम्ही गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं इकडे जावं, इकडे जास्त ऑप्शन्स आहेत. सो आता आम्ही आलो इकडे लोअर परेलच्या ऑप्शनला. आणि इकडे अजून एक शॉप आहे त्यांचा. इकडे एक जॅकेटचा, शूजचा, सगळे वेगवेगळे आहेत त्यांचे. सो आता आपण जाऊया. नमस्कार, मी विनायक कोळी. लोअर परेलला आहेत आम्ही. इथे क्लासिक बाईक शॉप मध्ये आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की इथे यूज बाईक आहेत आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहेत आणि खूप कमी डाऊन पेमेंट मध्ये. तुम्हाला जर सगळ्या गाड्या हव्या असेल, BMW आणि असेल किंवा हिमालयन असेल, 450, लेटेस्ट आणि रॉयल एनफिल्ड, सगळ्या टाईपचे ब्रँड तुम्हाला इथे अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही नक्की क्लासिक बाईक शॉपला व्हिजिट करा आणि तुम्ही इथे एक राईड करू शकता, टेस्ट ड्राईव्ह करू शकता आणि चेक करून तुम्ही बाईक यूज करू शकता. थँक्यू. तर बघा इथे माझ्या मागे पूर्ण बाईक्स आहेत, यूज बाईक. BMW, हिमालयन, रॉयल एनफिल्ड, BMW आणि एक KTM पण आहे, इंड्युरो. आणि तिकडे भरपूर साऱ्या बेसिक पण आहेत, पल्सर वगैरे. आलो आम्ही सांताक्रूजला. पूर्ण मुंबई दर्शन आहे आमच्यासोबत. तुम्हाला पूर्ण मुंबई दर्शन करायला भेटणार आहे. हां, सेंट्रल, वेस्टर्न, आरोचं पाणी सगळं, छान मस्त पाणी आहे. रेलनी आणि स्वस्त पण आहे आणि चांगलं क्वालिटीचं पाणी आहे. असा उपक्रम रेल्वेचा. 5 रुपये लिटर थंड पाणी. आणि आमचे विनायक सर पाहिलेले आहेत वरती. चला आता सांताक्रूज वेस्टला येते ना सर. सांताक्रूज वेस्ट. बाईकस्टर ग्लोबल.
फायनली बायकर्स नाही काय बाईक स्टार ग्लोबलमध्ये एक जॅकेट ले लिया किया हम लोगों ने हा ये चॉइस करके रखा आणि बघा एक हेल्मेट फायनल झालाय म्हणजे 50-50 आणि एक शूज अजून पण विनायक सरांनी बाजी मारली त्यांचा हेल्मेट ऑलरेडी घरी पडलेला आहे नवीन घेतलेला आहे तोच तर त्यांनी आमच्यापासून लपून ठेवलाय सांगितला नाही आणि आता जॅकेट पण झालेलं आहे त्यांचा आणि हे पण ना ग्लोव्ज पण त्यांचे फायनल झालेले आहेत पण कलर नसल्यामुळे त्यांच्या हेल्मेटचा कलर रेड आहे त्याच्यामुळे आता आम्हाला माहीत पडले कारण की ते सगळं रेड बघतायत त्याच्यामध्ये रेड इथे अवेलेबल नाही आहे एक आहे पण तो त्यांना पसंत नाही याच्यातला त्यांना आवडला आहे पण याच्यामध्ये रेड नाही आहे तर मग आता तो मागवला त्यांनी म्हणून वेट करतायत ते सोलेस फाइनली सोलेस का क्या बोल रहे हो लेवल 2 का सी सर्टिफाइड जैकेट हम लोगों ने फाइनल किया है पहन के बहुत ही कंफर्टेबल है ये हमें राइडिंग के लिए सेफ और हमें प्रोटेक्शन देगा और लेवल 2 का है और देखो लुक वाइज बॉडी लुक दिख रहा है और ये हम लोगों ने यहाँ पे फाइनल ले लिया एल्बो गार्ड चेस्ट गार्ड शोल्डर गार्ड और ये लेने के बाद थोड़ा सा एनर्जी चाहिए पैसे ज्यादा खर्चा हो रहा है इसलिए एनर्जी चाहिए बॉडी को रेड बुल पे हरीश सरांचे पण आता शूज झालेले आहेत फायनल आणि आता आमचे विनायक सर फुल रेडी झालेले आहेत बघा रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट आणि शूज पण आता राहिला हेल्मेट नाही तर हेल्मेट पण घेतलेलं आहे त्यांनी पण त्यांचा रेडवाला आहे ते लक्षात ठेवा तुम्ही हा त्यांचा नाही आहे एकदम भारी आणि विनायक सर खूप खुश दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठी बरकलावा घेतलेला आहे हा सगळ्यांना गिफ्ट आम्हाला तिघांना 3 लिए हम लोग ने एक्स्ट्रा और जो भी पकड़ेगा वो ले लेगा इनका हेलमेट गिर जाएगा नहीं पकड़ा और एक बचा है मेरे हाथ में जो लेगा वो लेगा है ना डोक्यात तो हा वो वाला बचा है ना होती नहीं मेरे लिए ना हुआ 49 कितना जीएसटी लगा थे 18%. बाईक स्टॉप सरांच्यावर खुशी आलेली आहे शॉपिंगची काहीतरी घेतलंय आज आजच्या दिवसात शॉपिंग आणि अख्खा दिवस शॉपिंग म्हणून घरातून निघालेलो होतो शॉपिंग म्हणून दाखवायला काहीतरी माझ्या हातात आहे अख्खा दिवस घालून तशी विनायक सरांनी ऑनलाईन शॉपिंग केलेली पण फायनली आता ऑफलाईन झाली त्यांनी जो जॅकेट बुक केलेला तो अवेलेबल नव्हता साईज तर ते ऑनलाईन डायरेक्ट होम डिलिव्हरी करणार होते पण नंतर त्यांना दुसरा आवडला मग तो त्यांनी घेतलेला आहे बाइकस्टर फाइनली बाइकस्टर ग्लोबल में हम लोगों ने शॉपिंग किया है हमारे भूटान राइड के लिए ऑलमोस्ट और बाकी चीजें हम लोगों ने ऑनलाइन यहाँ पे ऑर्डर की है और बहुत ही अच्छा शॉपिंग का एक्सपीरियंस था डेफिनेटली आपको अगर आना है तो यहाँ पे स्टोर पे विजिट कर सकते हैं और आपको बहुत से ऑप्शन मिलेंगे हेलमेट तो बहुत ही अच्छे अलग अलग टाइप के हेलमेट मिले और राइडिंग गियर्स तो हम लोगों ने लिए मतलब समझ ही सकते हैं कि किस क्वालिटी के होंगे क्योंकि इंटरनेशनल राइड हम लोग करने के लिए जा रहे हैं तो सेफ्टी इंपॉर्टेंट है तो आपको राइडिंग गियर पहनना बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है थैंक यू सो मच फायनली शॉपिंग झालेली आहे विनायक सरांची बाईक स्टार ग्लोबल सब लोग फिंगर दिखाएंगे हा आपण थोडी दिसणार आहे यात और फाइनली शॉपिंग डन ओके बाइक स्टार ग्लोबल यस चालता चालता पोहोचलो आम्ही जुहू बीचला सो गाईज जुहू बीचला आलेलो आहे विमान जुहू बीच स्टैंड पे वॉक हुए जुहू बीच पे आप देख सकते हैं उसका फिटनेस एक्सट्रीम लेवल का फिटनेस और शाम का समय है और यहाँ पे है स्टैंड और जुहू बीच पे हम लोग इवनिंग वॉक करते हुए बहुत ही अच्छा नज़ारा है यहाँ पे जो है लहरें हैं उस लहरों के साथ हम लोग वॉक कर रहे हैं डेफिनेटली एक फिटनेस है और एक थेरेपी है
बीच पे वॉक करने का। डेफिनेटली आप लाइफ में कभी ट्राई करो इस वॉक को। और हम लोग तिटवाला से जुहू बीच आए हैं वॉक करने के लिए। थैंक यू सो मच। एवढे वॉकर आहेत आम्ही। आणि आज विनायक सरांनी पूर्ण वॉकिंगचा आमचा रेकॉर्ड वाटतं आज मोडला जाणार आहे. 21,000 स्टेप्स कंप्लीट झालं. हा, तर त्याच्या पुढे जाणार वाटतं आज. 21च्या वरतीच आहे. हा, 21च्या वरती गेला. तर चला अंधेरी स्टेशन जवळ पोचलोय आपण. मोनो कुठे भेटले असते माहिती आपल्याला जर गेलो असतो तर तिकडे माहीम ते हा, हा. तिथपर्यंत भेटले असते. तर चला आता सगळेच मुंबईतले सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून झाले. आमचे बस झाली, रेल्वे झाली, मेट्रो झाली. चला आता घाटकोपरला आलो अंधेरीवरून मेट्रोने. दाखवायचा प्रयत्न. सो आम्ही actually- ट्रिप आता आमची एंड होते. आजचा दिवस भरतोय आमचा. आम्ही ॲक्च्युली थकलेलो आहोत असं तुम्हाला दिसत असेल, पण आम्ही थकलेलो नाही आहे. कारण आम्ही 22,000 स्टेप चाललेलो आहेत आणि जवळजवळ 16 किलोमीटर चाललेलो आहेत. आजचा वर्कआउट झालेला आहे, शॉपिंग झालेलं आहे. 5 मिनिटामध्ये आम्ही टिटवाळ्याला पोहोचणार आहेत. खूप मजा आली. एक वेगळा एक्सपिरियन्स होता आम्हाला शॉपिंगचाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा यूज करायचा आणि कसं फिरायचा त्याचाही एक अनुभव घेतलेला आहे. थँक्यू सो मच. आमच्यासोबत होते समाधान कोंडावले सर आणि हरीश हरीश सर सर. आणि स्वतः विनोद देसेकर. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर. बाय. चला गाईज झाली आपली आता सुट्टी. निघालो घरी आणि कनकाला घ्यायला. आता आलोय घरी आणि घरी पाहुणे आलेत. आज घरी पाहुणे आलेले आणि आम्ही इकडे फिरत होतो. आणि घरी होता हर्षलीचे केळवण नाही तुम्ही आले तसे रिटर्न जा. आणि बघा मनाली रागावलेली आहे. तुम्ही आले तसे रिटर्न जावे. आणि मनाली बघा रिटर्न पाठवते. नाही जा जा. आम्ही मुंबईला गेलो होतो, आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं तुम्ही. हे बघा ते मावशीकडचे केळवण. हे बघा आणि ही हर्षू. हा, हिच्या लग्नाला यायचं सगळ्यांनी. हा, आणि सगळे पाहुणे आणि मुलीची मावशी, ही पण एक मावशी आणि आमच्या आत्या. कोणी चाललेले दादा. बाय बाय. नीट जावा. बाय बाय. मी आता वरनाच काय करते. चला पाहुणे चाललेले आहेत. भरपूर ओला कॅन्सल झाल्यानंतर आता फायनली रिक्षामध्ये चालले आहेत. बाय. हर्षू दीदी. हर्षू दीदी. बाय. 4 वाजले. तर मंडळी हा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला कसा वाटला आमची आज शॉपिंगचा दिवस जो होता, आम्ही कसा स्पेंड केला तुम्हाला दाखवला पूर्ण. आणि किती स्ट्रगल करावं लागतं एक एक वस्तू खरेदी करताना तुम्ही बघितलंच. तर त्याला अजून माझी शॉपिंग बाकी आहे. मी काहीही घेतले नाही. मला फक्त ग्लोव्ज घ्यायचे होते, पण ग्लोव्ज पण मिळाले नाही. जसे पाहिजे होते तसे अवेलेबल नव्हते आणि जे पसंत येत होते त्यांची साईज नव्हती अवेलेबल. तर बघूया पुन्हा जाऊया. आता लवकर तर नाही, या नेक्स्ट एक आठवड्याने किंवा त्याच्यानंतर जाऊन घेऊन येईन मग. आणि न्यू स्टॉक पण येणार आहे. ते बोलतात की थोडंसं वॉरमुळे स्टॉक त्यांचा कंटेनर थांबू नये, म्हणजे त्याच्यामुळे काय न्यू स्टॉक येत नाही आहे. तर न्यू स्टॉक आल्यावर जाईन आणि घेऊन येईन. आणि वाटलं तर जॅकेट पण मला अपग्रेड करायचं आहे, तर वाटलं तर कोणतं एक जॅकेट पण घेईन, तुम्हाला तेव्हा दाखवेनच. तर चला आता सध्या बाय बाय, गुड नाईट. आणि हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, गुड नाईट.